आजचा दिवस म्हणजे सांगण्यासारखा आहे, कारण की गेल्या 4 दिवसापासून देव दिवाळी चालू आहे. काका बरोबर ना? ही देव दिवाळी बरं का. आणि उद्या ही देवांची दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. ती म्हणजे काय? शुक्ल पक्ष मार्गेश्वरी षष्ठी तिथी आदित्यवारी शततारका नक्षत्रलिंगे 2 झाली प्रगट. मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी षष्ठी, आपण तिला सर्वजण चंपा षष्ठी म्हणून ओळखतो. जुनी लोक ह्याच चंपा षष्ठीला वांगसट म्हणायची काका आमच्या भागामध्ये बरं का. तर चंपा षष्ठीच्या दिनी या खंडेरायाचा जन्मदिवस साजरा केला जातो. आणि हे जे आहे ना, ही देव दिवाळी चालू आहे 5 दिवसाचा कालावधी. तेव्हा आज या देव दिवाळी निमित्त जागरण म्हणजे आपल्या द्वारामध्ये सुद्धा खंडेराय आलेले आहेत. कारण की हा केसर शिवडी घालून या स्तंभ पोडी या भक्तराजाने हाक मारली म्हणून या खंडेरायाला यावं लागलं. आणि उद्या चंपा षष्ठीच्या दिनी या देवाचा प्रगट दिन आहे असा हा महिमा आपण सांगणारच आहोत. तेव्हा त्या खंडेरायाला त्या भक्ताच्या द्वारामध्ये बोलून घेऊ आणि पुढील कार्याला सुरुवात करू. म्हणून या खंडेरायाला या भक्ताच्या द्वारामध्ये बोलवायचं कसं सांगूया. जेजुरीला जेजुरीला उधळीता भंडार सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा. सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा. सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा. सोन्यावानी देवाचा दरबार कोण देवाचा. सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा. सोन्यावानी देवाचा दरबार गड जेजुरीला जेजुरीला उधळीता भंडार सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा. सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा. सोन्यावानी देवाचा दरबार जेजुरीला उधळीता भंडार. जेजुरीला उधळीता भंडार सोन्यावानी देवाचा दरबार खंडेरायाचा. सोन्यावानी देवाचा दरबार कोण देवाचा. सोन्यावानी देवाचा दरबार. उद्या काय होणार आहे? भंडारा दिवळा देव. एखादा व्यक्ती खादीचे कपडे घालून गेला, पांढरा शुभ्र होऊन गेला, पण त्या ठिकाणी त्याला प्रश्न गेल्यानंतर पिवळं व्हावं लागणार. असं झालं का कधी? जेजुरीला एखादा भक्त गेला आणि पांढऱ्या कपड्याने परत ना आला. ते भंडाराचं लेणं आपल्या अंगावर आपोआप पडतं. कुणी भंडार उडवतं त्यावेळेला पडतं, दर्शन घेतं त्यावेळेला मिळतं. ती अशी ही जेजुरी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात जेजुरगड बरोबर शिवलिंगाकार या मृत्यू लोकांमध्ये दुसरे कैलास शिखर. मग उद्या काय होणार आहे? चला
नवरी काय म्हणते मला जरा जेवलं पाहिजे मगच आवाज निघेल तेव्हा तुम्ही म्हणा सदानंदाचा भैरवनाथाचे अंबाबाईचा सोन्यावानी देवाचा दरबार मंदिराचा